वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला चटपटीत व खमंग कटलेटची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 2 बटाटे उकडून क्रश करून घेतलेले आहेत. 1 वाटी कोबीचा किस घेतलाय. 1 वाटी किसलेलं बीट घेतलंय. 1 वाटी गाजर घेतलंय किसलेलं. कोथिंबीर 1 वाटी. इथं मी 5 ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. ते बाइंडिंगसाठी यूज करणार आहे. कॉर्नफ्लॉवर घेतले, मिरची क्रश, आलं लसूण पेस्ट, चवीसाठी मीठ व इथं घरी तयार केलेला गरम मसाला घेतलाय. जिरे मोहरी हिंग हळद फोडणीसाठी व तळण्यासाठी तेल. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं पहिल्यांदा मी बुट्टी घेतलेली आहे व 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की फोडणी करून घ्यायची आहे. इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे. 2 चमचे मोहरी घालायचं आहे. 2 चमचे जिरे घालायचे आहेत व यामध्ये आता कोबी ऍड करायचा आहे. व्यवस्थित असा कोबी परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये बीट घालायचं आहे. ते पण छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर गाजर घालायचं आहे. सगळं म्हणून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे कटलेट खूप छान लागतात. तुम्हाला यामध्ये वाटाणे वगैरे घालायचे असेल तरी तुम्ही घालू शकताय. फ्लावर घालू शकताय. म्हणजे तुम्हाला कुठली भाजी आवडती ते तुम्ही घालू शकताय. छान असं हे परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता चवीसाठी 1 चमचा मी मीठ घालणार आहे. 2 चमचे मिरची क्रश घालणार. 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालणार. तर छान असं हे परतून घेणार. 5 मिनिटात हे परतून घेतलेलं आहे. म्हणजे हे जरा सॉफ्ट व्हायला पाहिजे एवढं परतायचं आहे 5 मिनिटं. इथं पाण्याचा अंश हे पहा. पाण्याचा अंश सगळं जायला पाहिजे एवढं परतायचं आहे. 5-6 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये मी हळद घालणार आहे 1 चमचा. 1-2 चमचे हिंग घालणार आहे. ही कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 2 चमचे गरम मसाला घालणार आहे. व हे सुद्धा व्यवस्थित असं सगळं परतून घेणार आहे. हे पहा, पाण्याचा अंश अजिबात ह्यामध्ये राहता कामा नये. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान. कारण ह्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर ते गोळे व्यवस्थित बनत नाही. त्यामुळं पाण्याचा अंश सगळं कमी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं झाल्यानंतर मग पुढची प्रोसिजर मी दाखवणार आहे. परत आता हे मी 2 मिनिटं असं परतून घेतलेलं आहे. छान असं परतून झालं की यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा ऍड करून घ्यायचा आहे व व्यवस्थित असं हे सुद्धा आता परतून घ्यायचं आहे. व कटलेटसाठी पोहे व रवा पण लागणार आहे. ती प्रोसिजर आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. ते आता छान परतून आता 5 मिनिटं थंड व्हायला ठेवायचं. मग थंड झाल्यानंतर पुढची प्रोसिजर करायची आहे. इथं आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. हे पहा, हे मिश्रण सगळं गार झालेलं आहे. आता ह्यामध्ये पहिल्यांदा क्रिस्पी होण्यासाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. कॉर्नफ्लोअरमुळे जरासं कटलेट क्रिस्पी होतात, त्यामुळे थोडं घालायचं आहे. त्यानंतर हे ब्रेड मी मिक्सरला लावून घेतलाय ते ऍड करायचं आहे.
हे ब्रेड बाइंडिंगसाठी वापरायचं असते, म्हणजे कटलेट फुटत नाहीत. त्यामुळं ब्रेडचा चुरा घालणं अगदी गरजेचं आहे, नाहीतर तेलामध्ये कटलेट्स फुटतात. मग ब्रेडचा चुरा घातलं की कसं त्याला व्यवस्थित बाइंडिंग येते, कटलेट म्हणजे वळायला पण छान येतात. आता यामध्ये कच्चे पोहे मी घेतलेले आहेत, ते पण थोडे घालायचे आहेत. 1 वाटी कच्चे पोहे घालणार आहे. मग व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे. मग नंतर कटलेट वळून घेऊन रव्यामध्ये घोलवणार, मग ते तळून घेणार. आणि थोडे कटलेट मी फ्राय पण करून दाखवणार आहे. कोणाला ऑइली चालत नसतील त्यांनी फ्राय कटलेट खाल्लं तरी पण ते पण छानच लागतात. मी दोन्ही प्रकारचे आता तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा मी तळून घ्यायचे ते कटलेट दाखवणार, त्याच्यानंतर मग कसं फ्राय करायचं ते पण दाखवणार. मस्त छान असे हे कटलेट आता वळून झालेले आहेत. आता हे कटलेट्स मी रव्यामध्ये घोळवून घेणार आहे. हे पहा, असं हे सर्व कटलेट्स व्यवस्थित असं रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं मी तेल तापवायला ठेवतोय. नंतर मग हे सगळे कटलेट्स रव्यामध्ये घोळवून झालं की मग तळून घेणार. मस्त असे हे सगळे कटलेट्स आता रव्यामध्ये घोळवून झालेले आहेत. आता चला हे तळून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता सर्व कटलेट्स तळून घ्यायचे आहेत. हे कटलेट्स खूप खमंग व रुचकर लागतात. आजकाल मुलं बीट गाजर असं काय खात नाहीत, त्यामुळं असं काहीतरी वेगळा पदार्थ करायचं आणि मुलांना खायला घालायचं, म्हणजे ते आवडीनं खातील. आता मी इथं सगळे कटलेट्स व्यवस्थित तळून घेतो. मस्त असे हे ब्राऊन कलरवर कटलेट्स आता तळून झालेले आहेत. हे व्यवस्थित तेल घालून टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत व बाकीचे सर्व कटलेट्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. हे कटलेट्स मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत. इथं आपले आता तळणीचे कटलेट्स तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला शॅलो फ्रायचे ते कटलेट्स तुम्हाला दाखवणार आहे. आता मी इथं पॅन ठेवलेला आहे. आता ही दुसरी रेसिपी म्हणजे शॅलो फ्राय करायचे ते दाखवणार आहे. थोडं थोडं तेल सोडायचं आहे व छान असं हे फ्राय करून घ्यायचे आहेत हे कटलेट्स. कारण प्रत्येकाला तळलेलं कटलेट आवडत नाही, तर कुणाला तळलेलं आवडत नाही त्यांनी असं करून खाल्लं तरी छानच लागते. हे खूप सुंदर ह्याची टेस्ट येते. छान थोडं तेल लावून हे फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त असे हे कमी तेल लावून शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत हे कटलेट्स. आता मी हे टिश्यू पेपरवर काढून घेणार. मस्त असे हे आता दोन्ही नमुन्याचे खमंग व चटपटीत कटलेट्स तयार झालेले आहेत. हे पहा, हे कटलेट्स शॅलो फ्राय केलेले आहेत व हे कटलेट्स डीप फ्राय केलेले आहेत. हे दोन्हीही कटलेट्स तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा दुपारच्या चहा सोबत तसंच जरी खाल्लं तरी पण अप्रतिमच लागतात. थोड्या लोकांना ऑइली नको असते, त्या लोकांनी हे कटलेट्स शॅलो फ्राय केलेले खाल्ले तर चांगलंच आहे. हे कटलेट्स खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.